इगतपुरी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आणि काल दिनांक 10 नोव्हेंबरपासून या नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मात्र कालही ऑनलाईन पद्धतीने एकही अर्ज दाखल झाला नव्हता व ऑफलाईन पद्धतीने एकही अर्ज दाखल झाला नाही. आता 11 तारीख उजाडली असली तरीही आजही एकही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाहीये. ऑनलाईन पद्धतीने नाही आणि ऑफलाईन पद्धतीने नाही. तसं जर पाहिलं तर आज आपण इगतपुरी नगर परिषदेत कार्यालयात आहोत. या कार्यालयात जर पाहिलं तर अजूनही शुकशुकाट दिसत आहे. उमेदवाऱ्या ज्या आहेत इच्छुक उमेदवारीसाठी भरपूर आहेत. मात्र पक्षाने अजूनही उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर न केल्याने सर्वच उमेदवार जे आहेत ते सध्या आपल्या ज्या ते बघ्याच्या भूमिकेकडे आहे. नेमकी उमेदवारी कोणाला भेटते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. त्यातच प्रत्येक पक्षाने होणाऱ्या बंडखोऱ्या टाळण्यासाठी हे अजूनही उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवली आहे. त्यामुळे जे आहे आता या कार्यालयात आपल्याला सुखसुखाट दिसत आहे. उद्या नामनिर्देशन दाखल करण्याची ही तिसरा दिवस असून उद्या तरी नामनिर्देशन पत्र दाखल होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.